पेपर फुटी हा तुम्हाला जितका साधा प्रश्न वाटतो तसा नाहीये. 25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. 25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर सीट फक्त असतात 50,000. 50,000 सीट असतात. त्यात तुम्ही 25 लाख पोरांकडनं फी घेतात 1200 ते 1500 रुपये पर फॉर्मची. ह्याची अमाऊंट होते 350 करोड रुपये. ह्या एकदम 350 करोडचा हिसाब करून देणार. त्यानंतर तुम्ही री एक्झाम घेतली 2 महिन्यांनी, त्यानंतरचा पण हिशोब 350 करोड रुपये, म्हणजे टोटल झाले 700 करोड रुपये. त्यानंतर तुम्ही तुमच्या खास लोकांना किंवा नेत्यांच्या मुलांना सीट विकल्या पर पेपर 28 लाख रुपयाच्या हिशोबाने. मग त्यात ही पास झालेली मुलं 720 मार्कांनी, 720 मार्काचा पेपर असतो, 720 पैकी 720 उत्तर पास झाली पोरं. मग 720 आजपर्यंतचा कधी रेकॉर्डच नव्हता. फार पोरांना 705 ते 715 मार्क भेटत होती. आउट ऑफ मार्क कधीच भेटत नव्हती. 70 पोरांना आउट ऑफ मार्क भेटते. हे सगळं त्या पेपर फुटीमुळे झालंय, कारण का सीट विकल्या गेल्यात सगळ्यांना. 1500 मुलांना त्या लोकांनी ग्रेस मार्क वाढवून दिले. आजपर्यंत हे कधी घडलं नव्हतं. ग्रेस मार्क किती वाढवले तुम्ही? 150 मार्क पर मुलाच्या मागे वाढवले. ही कुठली तुम्ही, म्हणजे कुठला हा भेदभाव झाला ना? तुम्ही बाकी जे मेहनती करून आल्यात त्यांना तुम्ही काय दिलं नाही, बाकीच्यांना तुम्ही 150 दिले. म्हणजे ज्याला 500 मार्क पडलेत थोडेसे अभ्यास करून, त्याला 650 मार्क भेटले. म्हणजे तो 50,000च्या सीटमध्ये पूर्ण झाला. आणि जी पोरं मेहनत केली आहे, ज्याला 705 मार्क मिळाले एका मुलाला, त्याचा नंबर आलाय 70वा. हे कसं झालं? शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा द्यावा, आमची हीच एक मुख्य मागणी आहे. आणि जी मुलांनी आत्महत्या केल्या, 15 ते 16 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या घरच्यांना नुकसान भरपाई आणि आज सर्व सिस्टम बदलला गेला पाहिजे.